पुन्हा एकदा आमच्या इनोव्हेटिव्ह व्ह्यू पब्लिकेशनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपले हार्दिक हार्दिक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, चला तर मग बघूया इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगच्या काही टेक्निकल टर्म्स। तर यामध्ये आपण इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगशी रिलेटेड तसेच वायरमन, इलेक्ट्रिशियन या आयटीआय मधील स्टुडंटला लागणाऱ्या महत्त्वाच्या बेसिक टेक्निकल टर्म्स बद्दल इन डिटेल कन्सेप्ट वाइज अभ्यास करूया। चला तर मग बघूया आपल्या वेगवेगळ्या टर्म्स। विद्यार्थी मित्रांनो, आता आपण बघूया कन्वर्जन्स। कारण प्रीवियस व्हिडिओ मध्ये आपण वेगवेगळे युनिट्स, ॲग्रीवेशन्स आणि प्रिफिक्सेस बघितलेले आहेत। तर या ठिकाणी तुम्हाला काही मॅथमॅटिकल कन्वर्जन मी आपल्याला एक्सप्लेन करतो। आता जर मी तुम्हाला सांगितलं की कन्वर्ट 400 मिली एम्पियर टू एम्पियर, मी काय सांगितलं? कन्वर्ट 400 मिली एम्पियर टू एम्पियर। तर तुम्ही मिली एम्पियर म्हणजे याला कसं दाखवणार तुम्ही? 400 मिली एम्पियर ला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं? एम्पियर मध्ये। तर त्यावेळेस त्याची व्हॅल्यू किती येते? 0.04 एम्पियर। या ठिकाणी मी काही कन्वर्जन दिलेले आहेत ते बघून घ्यावे। 50 मिली एम्पियर टू एम्पियर। आता या ठिकाणी बघा मित्रांनो, 50 इंटू 10 टू द पॉवर -3। तर कन्वर्जन बघा, 50 त्यावरती जर तुम्ही 3 शून्य ठेवले आणि 1 दशम शतम या ठिकाणी तुमचा पॉइंट आलेला आहे आणि हे जे पॉइंट आहेत ते बाकीचे आपण या ठिकाणाहून कमी केलेले आहेत। मग आता तुम्हाला ज्यावेळेस 50 मिली एम्पियर मधून कन्वर्ट करायचं असेल तर ती व्हॅल्यू अशा पद्धतीने तयार होते आणि व्हॅल्यू किती झालेली आहे? 0.05 एम्पियर। कन्वर्जन आलं लक्षामध्ये? पुढे त्याने काय सांगितलं? कन्वर्ट 10 नॅनो फॅराडे टू पिको फॅराडे। 10 नॅनो फॅराडे टू पिको फॅराडे याची व्हॅल्यू जर बघितली तर दिस इज द व्हॅल्यू फॉर द पिको फॅराडे। लाइकवाइज 500 किलोवॅट टू वॅट या ठिकाणी मी तुम्हाला कन्वर्जन करून दाखवतो मित्रांनो। 500 आपल्याला माहिती आहे किलो म्हणजे किती आहे? 10 टू द पॉवर +3। मग किती झालेली व्हॅल्यू बघा? 500 आणि त्यावरती हे 3 शून्य, हे 3 शून्य म्हणजे ही काय झालेलं आहे? 5 लाख वॅट। कन्वर्जन फार महत्वाचे विद्यार्थी मित्रांनो। तुम्हाला बरेचशे वेळेस मॅथमॅटिकल इक्वेशन सॉल्व्ह करताना, मॅथमॅटिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना रिलेटेड विथ द इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी तुम्हाला कन्वर्जन करावे लागतात। कन्वर्जन जर केलं नाही तर तुमचे आन्सर सुद्धा चुकू शकतात। आता या ठिकाणी बघा विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्ही प्रयत्न करा सॉल्व्ह करण्याचा। कन्वर्ट 0.1 मिली वोल्ट, मिली and volt for the voltage to मायक्रो वोल्ट। तर मग या ठिकाणी याचा कन्वर्जन किती आलेलं आहे मित्रांनो? तुम्ही स्वतः करून बघा। ते आलेलं आहे 10 मायक्रो वोल्ट। लाइकवाइज 20,000 किलो ओम टू मेगा ओम, त्याची व्हॅल्यू किती आलेली आहे? 20 मेगा ओम। नाउ कन्वर्ट दिस 4680 megahertz to gigahertz. So this is a 4.68 gigahertz. 4 TB to GB. It will become 4096 GB. 4096 GB. Now next one is 200 megabyte to kilobytes. It will become 2 lakhs KB. Next one is 0.00007 second to microsecond. It will become 70 microsecond. Likewise 1450 nanohenry to microhenry and its conversion is 1.45 microhenry. तर विद्यार्थी मित्रांनो, तो इलेक्ट्रिशियन असो, तो वायरमन असो, तो इलेक्ट्रिकल इंजिनियर असो, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर असो, सिव्हिल असो किंवा मेकॅनिकल असो, अशा टाइपचे कन्वर्जन्स फार आणि फार आणि फार महत्त्वाचे असतात।
त्यामुळे तुम्ही अशा टाइपचे कन्वर्जन ज्या ठिकाणी तुम्हाला लागतात न्यूमरिकल वगैरे सॉल्व्ह करताना कन्वर्ट करून प्रॉपर व्हॅल्यू त्यामध्ये ठेवावी लागते, जेणेकरून त्या पर्टिक्युलर न्यूमरिकलचं तुमचा आन्सर चुकणार नाही. तर मग विद्यार्थी मित्रांनो, आलं का सगळ्यांच्या लक्षामध्ये? आहे ना इंटरेस्टिंग? तर कॅल्सीचा कमीत कमी वापर करून तुम्ही हे कन्वर्जन मॅथमॅटिकल स्वरूपामध्ये अशा पद्धतीने सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला प्रॉपर वेचे कन्वर्जन करता येईल. तेव्हा भेटूयात पुढील व्हिडिओ मध्ये एका नवीन माहितीसह. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा व आमच्या IVVT ऑनलाईन या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन मधील ऑल नोटिफिकेशनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओची माहिती आपणास मिळेल. धन्यवाद.